विचलित करून जात आहे। ज्या आंदोलक विद्यार्थ्यांकडे निशस्त्र असणाऱ्या या विद्यार्थ्यांवर या लाठ्या काठ्या चालवण्यात आल्या, अंगावर वळ येईपर्यंत त्यांना मारण्यात आलेलं आहे। का मारलं गेलं हा प्रश्न या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी, प्रशासनानं, पोलिसांनी देणं अपेक्षित आहे। खरं तर आपण बघतोय की हे आंदोलन कशा पद्धतीने चिघळवलं गेलं त्याचं ते जर कधी पाहिलं, तो घटनाक्रम जर कधी पाहिला तर एक अत्यंत महत्त्वाची यावेळेसची अपडेट समोर येते आहे। जी दोन्ही सभागृह तहकूब झाली होती त्यापैकी आता राज्यसभेचं सर्वोच्च सभागृह जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि थोड्याच वेळात लोकसभेचं कामकाज देखील सुरू होईल आणि यावेळेस नेमकं विरोधक काय भूमिका मांडतात या आंदोलनावरून हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दोन्ही सभागृहाचं कामकाज आपण बघतोय, एकीकडे सुरू झालेलं आहे। 2 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं। विरोधकांनी गदारोळ घातला होता, गोंधळ घातला होता आणि त्यानंतर एका दिवसात 2दा सभागृहाचं कामकाज तहकूब करण्याची नामुष्की ओढावली होती आणि आता पुन्हा सभागृह सुरू झालेलं आहे। आता सभागृह चालतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या लाठीचार्जच्या मुद्द्यावरून नेमकं काय घडतं, नेमकं काय निर्णय होतो, नेमकी चर्चा काय होते हे पाहावं लागणार आहे। नक्कीच दोन्ही सभागृहांचं काम 2 वाजेपर्यंत तहकूब होतं। त्यानंतर आता सभागृहाचं काम सुरू झालेलं आहे। मात्र एक महत्त्वाची अपडेट समोर येते, लोकसभा आणि राज्यसभा हे पुन्हा एकदा तहकूब करण्यात आलेले आहेत। तर आपण बघतोय अवघ्या काही मिनिटांमध्येच या ठिकाणी राज्यसभेचं कामकाज पुन्हा तहकूब करण्यात आलेलं आहे। 3 मिनिटं, 2 वाजता सभागृह सुरू झालं आणि 3 मिनिटात सभागृहाचं कामकाज तहकूब करण्याची नामुष्की ओढावलेली आहे। तर लोकसभेचं कामकाज देखील तहकूब झालेलं आहे। एक अत्यंत महत्त्वाची घडामोड जिथे आपण बघतोय आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आणि पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसातच 3दा सभागृह तहकूब करावं लागलेलं आहे। या ठिकाणी कामकाज ना सभागृहात होत आहे, ना दिल्लीत होत आहे, ना दिल्लीच्या रस्त्यांवर मात्र वातावरण चिघळलेलं आहे आणि CJPचे जे कार्यकर्ते आहेत, जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी अद्यापही आपल्या मागण्या घेऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी म्हणून इथं दटून बसलेले आहेत, इथून मागे हलायला तयार नाहीत। असंच हे चित्र आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत। अश्रुधुराच्या नळकांड्या इथं फोडण्यात आल्या तरी देखील आंदोलक काही अंशी मागे हटले, परंतु धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतायत। Which has become absolutely corrupt and it is not in the ये लोगों के हित में नहीं है। The demands remain the same, that education should become the most important issue in the monsoon session of the parliament and we should come out with concrete steps to make the education system in India the best in the world, and that has to start by the resignation of people who were responsible for it and who did not do a good job of it. Thank you. Of course, we are standing for the nation. I am standing for India. Sonam is standing for India. We are standing for the education system. We are standing for the youth, their future, and we will continue to stand for these issues. Thank you. यांनी आधीपासूनच एकच मागणी केलेली आहे की शिक्षण व्यवस्था सुधारावी। आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे आणि सोनम वांगचुक हे अजूनही हॉस्पिटलमध्ये असले तरी या आंदोलकांच्या बरोबर आहेत अशी भावना गीतांजली यांनी व्यक्त केलेली आहे। अगदी सोनम वांगचुक यांच्या पत्नीने यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत, देशासाठी आहोत आणि म्हणूनच आम्ही इथं उभे आहोत अशी भूमिका मांडलेली आहे आणि यानंतर आपण बघतोय पोलिसांनी या ठिकाणी हे आंदोलन चिघळल्यानंतर मात्र या गर्दीला पांगवण्यासाठी हरएक प्रयत्न केले, पुरेपूर प्रयत्न झाले तरी देखील मात्र आंदोलक काही मागे हटायचं नाव घेत नाहीयेत